सागर भाऊ तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाडक्या बहीण व शेतकऱ्यांसाठी सागर दुधाणे यांच्या नेतृत्वात आंदोलन, भारत फायनान्सवर कारवाईची मागणी। ज्या महिलांचे आधार कार्ड भारत फायनान्सच्या शाखेला लिंक आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात नाहीत। तसेच या फायनान्स विरोधात महिलांच्या इतरही गंभीर तक्रारी असून फायनान्स कंपनीवर कारवाई करून महिलांना न्याय मिळावा म्हणून सागर दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली काटोल येथे महिलांनी भव्य आंदोलन केले। दरम्यान आपल्या मागण्या घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। गरजून महिलांना आर्थिक हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, परंतु भारत फायनान्स या मायक्रो फायनान्स कंपनीकडून महिलांची अडवणूक केली जात आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड भारत फायनान्सच्या शाखेला लिंक आहे त्यांनी इतर गोष्टींवरून अडवणूक करून लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे। या गरजू महिलांच्या आर्थिक निकडीचा फायदा घेऊन त्यांना कर्ज देतेवेळी त्यांच्याकडून विनाकारण पैसे घेतले जातात। FDRDच्या नावाखालीही अतिरिक्त पैशाची मागणी केली जाते। प्रत्यक्षात मात्र FDRDची नोंदही केली जात नाही। अनेक महिलांना पासबुक न देऊन त्याचा गैरफायदा घेत जास्तीचे हप्ते वसूल केले जातात। ज्या महिला याविरुद्ध तक्रारी करतात त्यांना शिवीगाळ करत डिफॉल्टर करण्याची धमकी दिली जात असून अशा महिलांना त्यांच्या खात्यावर जमा झालेले लाडकी बहीण योजनेचे पैसेही दिले जात नसून याविरुद्ध शेतकरी पुत्र तथा जवाब दो यात्रेचे संयोजक सागर दुधाणे यांच्या नेतृत्वात मंगळवारी काटोल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महिलांचे भव्य असे आंदोलन झाले। महिलांनी भारत फायनान्स विरुद्ध संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे रितसर निवेदनही दिले। यावेळी जवळपास 2000 महिलांची उपस्थिती होती। दरम्यान अतिरिक्त पावसाने झालेली नुकसान भरपाई मिळावी, विमाचा प्रश्न सुटावा यासह इतर मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला।